उरण तालुक्यातील कोपरोली चौकात असलेल्या गुप्ता सँडविचच्या दुकानाला मंगळवार दिनांक 28 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। या दुर्घटनेत सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे। आग लागल्यानंतर दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता, त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती। अचानक आग पसरली आणि ज्वाला भडकू लागल्या। आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं। ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला। आगीमुळे दुकानातील इलेक्ट्रिक उपकरण, विविध सामान, अन्नपदार्थ, मशीन्स, फ्रीज, फॅन, बसण्याच्या खुर्च्या, टेबल आदी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुकान मालक गोविंद गुप्ता यांचं 2.5 लाखाहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।